आज बनवले होते एकदम टेस्टी यम्मी असे कबाब. पण घरातल्यांना अजिबात समजलं नाही की हे कबाब मी चिकन कबाब बनवलेत की सोया कबाब. एवढे भन्नाट चवीचे झाले होते. जे नॉनव्हेज खातात त्यांना तर अजिबातच वाटलं नाही की हे व्हेज मी कबाब बनवलेत, तेही सोयाबीनपासून. तर चला बनवायला सुरुवात करूया आपण एक मस्त अशी हाय प्रोटीनची रेसिपी, ते म्हणजे सोया कबाब. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवतोय आपण हाय प्रोटीननी भरपूर असलेली सोया कबाब रेसिपी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच आवडीने खातील. आपण एखाद्या लग्नामध्ये गेलो किंवा फंक्शनला गेलो, बड्डेला गेलो, त्यावेळेस जेव्हा आपल्यासमोर कबाब येतो, सेम तशाच भन्नाट चवीचे हे कबाब बनतात. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला सोयाबीन घ्यायचे. मी एक पॅकेट घेतलेलं न्यूट्रेलाचं सोयाबीन पॅकेट 10 वालं असतं ते. गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट हे सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर किंवा मग 15 मिनिटानंतर याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचे. तर जेवढं शक्य आहे तेवढं हे सोयाबीन दाबून असं याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर सगळं याच्यामधलं मी पाणी काढून घेतले. आता इथे मी एक पॅकेट वापरलेलं आहे. तुम्हाला किती कबाब बनवायचे त्यानुसार तुम्ही सोयाबीन कमी जास्त करू शकतात. तर सगळं सोयाबीनमधलं मी ते पाणी काढून घेतले. आता हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 2-3 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची 3 टाकलेत आणि कांदा टाकायचा आपल्या मिडियम आकाराचा बारीक करून. तर मी सगळी तयारी करण्याच्या नादामध्ये कांदा बारीकच म्हणजे कापून घेतला. तर असाच आबडधोबड मोठे तुकडे करून कांदा टाकला तरी चालेल, म्हणजे सोयाबीनसोबत बारीक होईल. मी बोलत बोलत बारीक कट करून घेतला, तर तसाच मी टाकला आणि कांदा खूप जास्त झाला होता म्हणून त्यामधला थोडासा कांदा मी शिल्लक ठेवला. आता मिक्सरचं बटन बंद चालू करून आपल्याला हे सोयाबीन सगळं बारीक करून घ्यायचे. सोयाबीन, कांदा वगैरे सगळं चांगलं बारीक झाले आहे पहा. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन बारीक करून घ्यायचे. मोठे तुकडे राहायला नको. आता याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी बेसन टाकून घेऊया. तर 3 चमचे बेसन टाकून घेतले. अर्धा चमचा सब्जी मसाला, पाव चमचा धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडा चाट मसाला आणि थोडीशी हळद. जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकले तरी चालेल. बारीक चिरलेले कोथिंबीर भरपूर टाकायची, त्यामुळे कबाबमध्ये खूप छान एक स्वाद येतो. तर इथे भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर हा कांदा मी टाकलेला नाही आहे याच्यामध्ये, अगोदरच कट करून ठेवला होता तोच आहे, कारण कांदा जास्त झाला होता. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर किसून टाकायचे. पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाटा टाकला तरी चालेल आणि बटाटा जर वापरत असाल तर थोडासा कमी टाकायचा, म्हणजे आपल्याला सोयाचा छान त्याच्यामध्ये फ्लेवर लागेल. बटाटा खूप टाकायचा नाही. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकायचं नाही अजिबात, कारण सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे, पनीरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही. तर हे मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतं आहे. आणखीन याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकून घेते. बेसन कमी जास्त होऊ शकतं, कारण किती मॉइश्चर आहे या मिश्रणामध्ये त्यावरती आपल्याला बेसन कमी जास्त लागू शकतं. तर आणखीन 2 चमचे बेसन टाकून घेतले. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतले आणि परफेक्ट असं आपलं आता मिश्रण बनून तयार झाले. तर हे पहा, व्यवस्थित मिश्रणाचा गोळा तयार होतो आहे. असंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर मी अगोदर हात धुवून घेते आणि नंतर मग हाताला तेल लावून आपण याचे कबाब बनवून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घेतले. आता मिडियम आकाराचं मिश्रण घ्यायचं, म्हणजे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं टिक्की वगैरे बनवतो तसंच एकदम चपट्या आकारामध्ये याची टिक्की बनवून घ्यायची, कबाब बनवून घ्यायचे. तुम्ही यापासून बॉल बनवू शकतात, छोटे रोल बनवू शकतात सिलेंडर शेपमध्ये. तुम्हाला जसं हवं तसा आकार देऊन तुम्ही याचे कबाब बनवून घेऊ शकतात, किंवा तुम्ही टूथपिकमध्ये याला कबाबचा आपण जसा शेप देतो तसंसुद्धा बनवू शकतात. लांबट गोल असतात ना, तशा आकारामध्ये. आता इथे थोडं थोडं मिश्रण घ्यायचे हातावरती आणि असं एकदम चपट्या आकारामध्ये आपल्याला या कबाबच्या टिक्की बनवून घ्यायचे आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हे शॅलो फ्राय करणार त्यावेळेस दोन्ही साईडनी छान ते एकदम मस्त भाजले जाणार आतपर्यंत आणि खायला एकदम चविष्ट लागणार. त्यामुळे जास्त जाड बनवायच्या नाही, अशा पातळच बनवायच्या. तर राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण असेच कबाब बनवून घेऊया. मी आता इथे 3 बनवून घेतलेत. आपण लगेच फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये तेल टाकून घेतले.
तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण हे कबाब टाकून घेऊया. तर थोडंसं मी आणखीन दाबून घेते म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होतील. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत एक साईड चांगली भाजू द्यायची. लगेच पलटण्याची घाई करायची नाही. लगेच जर आपण पलटी करायला गेलो तर ते मग चिकटले जातात पॅनला. व्यवस्थित त्याची कोटिंग झाली की मग ते लगेच निघतात, अजिबात पॅनला चिटकत नाहीत. तर थोड्या वेळ मी असंच हे भाजून घेतलं आणि आता थोड्या वेळाने पलटी करून घेते. तर पाहू शकतात अजिबात पॅनला हे चिकटलेलं नाही आहे, परफेक्ट असं निघलेलं आहे. तर उलटण्याच्या मदतीने आपण हे कबाब काढून घेऊया आणि आता दुसरी साईड आपण छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. तर हे पहा किती छान हे कबाब पलटी झालेत आणि अजिबात तुटले नाही आहेत किंवा विस्कटलेले नाही आहे. त्याच्यातलं मिश्रण बाहेर येत नाही आहे. एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण थोड्या वेळ अशीच क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. चांगले फ्राय केले की खायला खूप छान लागतात. तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि किती कमी साहित्यात बनवले तुम्ही तर पाहिलंच आहे. अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्ये एवढे भारी हे कबाब तयार होतात. आणि माझी मुलं तर बोलत होती की मम्मी आत्तापर्यंतची सगळ्यात बेस्ट रेसिपी झाली आहे म्हणून. म्हटलं थँक्यू सो मच. जेव्हा आपण काहीतरी असं बनवतो आणि घरातल्यांना सर्वांना आवडतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख जे खाऊन त्यांना मिळालेला असतो त्यातच आपल्याला खूप भारी वाटतं. सगळ्यात बेस्ट फिलिंग येते की आपण काहीतरी बनवतो आहे आणि त्यांना आवडते. हेच किती भारी आहे आपल्यासाठी आणि ते ऐकूनच आपलं तर पोट भरून जातं, हो ना. तर असो तरी ते राहिलेसुद्धा मी सगळे कबाब असेच फ्राय करून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून पहा. आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बाय. आज बनवतोय आपण क्रिस्पी कुरकुरीत 1 वाटी हिरव्या मटारपासून एकदम क्रिस्पी असलेला नाश्ता, ते म्हणजे मटार कटलेट. अगदी आपण ब्रेड क्रम्स वापरणार नाही किंवा तांदळाचं पीठ, बेसन पीठ काहीही न वापरता एकदम खुसखुशीत असे मटारचे कटलेट बनवतो. हे पहा एकदम भन्नाट चवीचे होतात. तुम्ही 31st हे स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकतात. अगदी 1 वाटी रवा आणि 1 वाटी हिरवा मटार एवढ्यामध्येच आपण एकदम मस्त असे कटलेट बनवणार आहोत आणि खूप क्रिस्पी होतात. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे 1 वाटी हिरवा मटार घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा थोडा कट करून घेतला आहे आणि 2 लसूण पाकळ्या. सगळ्यात अगोदर 1 वाटी मटार जो घेतला आहे हिरवा वाटाणा तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेऊया. तर मिरच्या मी 2 घेतले, तोडून टाकूया. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किती आवडतं त्यानुसार कमी जास्त मिरची टाकू शकतात. लहान मुलांसाठी बनवत असाल तर 2 मिरच्या टाकल्या तरी चालेल. आता आपण हे मिक्सरवरती आबडधोबड वाटून घ्यायचे म्हणजे मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे असं मिश्रण वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडं जाडसर ठेवायचं. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, अगदी फोडणीपुरतं 1 पळी एवढं. त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले. हे सर्व जिन्नस टाकून घेऊया. तेल गरम झाले, आता हे सर्व टाकून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये हवं तर बारीक हिरवी मिरची कापून टाकली तरी चालेल. मी ते चिली फ्लेक्स वापरली. हिरवी मिरची आपण वाटाण्यामध्ये बारीक करताना टाकून घेतली आहे. आता हे जे आपण हिरव्या मटारचं मिश्रण बारीक करून घेतले ते या फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि 2-3 मिनिट हे चांगलं परतवून घ्यायचे. कमी गॅसवरती 2-3 मिनिट परतवून घेतल्यामुळे मटारचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि कटलेट चवीला खूप छान होतात. तर हे पहा 2-3 मिनिट आपण चांगलं परतवून घेतलं आहे आणि मटारचा कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ना पाणी टाकून घेणार आहोत. तर कोणत्याही वाटीचं तुम्ही प्रमाण ठेवा. आपण 1 वाटी हिरवा वाटाणा घेतलेला ना त्याच वाटीने आपल्याला पाणी, रवा सर्व मोजून घ्यायचे. तर ज्या वाटीने आपण हिरवा वाटाणा घेतलेला त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी टाकून घेते. तर आता 1 वाटी टाकून घेतलं आणि ही अर्धी वाटी पाणी टाकले. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि याला उकळी येऊ देऊया. तर अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण आहे. 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आपल्याला इथे बारीकच रवा वापरायचा आहे. जाड रवा असेल तर बारीक मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता पाण्याला एक साईडने पाहू शकतात. साईडने हलकीशी याला उकळी येते. पाण्याला उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकून घेणार आहोत.
तर आपण इथे ब्रेड क्रम्स वापरले नाही आहेत, तांदळाचं पीठ, मैदा कोणतंही पीठ वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा अतिशय क्रिस्पी कुरकुरीत रव्यामुळे आपले कटलेट होणार आहेत. तर इथे पाहू शकतात, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने उलटण्याने हे असं मिक्स करत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत. तर सर्व रवा मी टाकून घेतला आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे. जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे परतत राहायचे. तर जसजसं रवा शिजत जाईल तसतसं हे मिश्रण घट्ट होत जातं. तर चांगलं हे उलटण्याने मॅश करत करत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला आणखीन स्पायसी बनवायचं असेल, चटपटीत बनवायचं असेल तर याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकतात. मी एकदम साधा सिंपल पद्धतीने हे मटार कटलेट बनवले तरीसुद्धा अप्रतिम चवीचे झालेले. तर एवढे भन्नाट हे मटारचे कटलेट बनतात. तर हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच याचा चांगला गोळा तयार झाला आहे. असा गोळा होईपर्यंत व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे. आता एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया आणि थोडा वेळ याला मिक्स करूया, म्हणजे हलवून घेऊया. याची वाफ निघून जाईल, थंड होईल. आता हे मटारचे मिश्रण हाताला सहन होईल असं झालं की याच्यामध्ये उकडून घेतलेला एक बटाटा किसून घ्यायचा आहे किसणीने आणि याच्यामध्ये मिक्स करायचे. त्यामुळे याला चांगली बाइंडिंग येते. तर एवढ्या मिश्रणासाठी मी इथे मिडियम आकाराचा एक बटाटा किसून टाकलेला आहे. सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. हाताला थोडंसं तेल लावायचे आणि याचे आता आपण लगेच कटलेट बनवून घेऊया. तर बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतला या मिश्रणामध्ये आणि आता याचे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकतात किंवा रोल बनवू शकतात सिलेंडर शेपमध्ये. तर लिंबाच्या आकारा एवढं मिश्रण घ्यायचे आणि हातावरती गोल गोल करून असं चपटा आकार द्यायचा. खूप जाड नको किंवा खूप पातळ नको, मिडियम आकाराची आपण इथे ही कटलेट बनवून घेतोय. म्हणजे जेव्हा आपण फ्राय करून घेणार तेव्हा आतपर्यंत ते चांगले तळले जाणार आणि वरूनसुद्धा क्रिस्पी कुरकुरीत बनणार. तर तुम्ही तुमच्याकडे स्टार असेल किंवा हार्ट शेप असतील तर मोठ्या ताटामध्ये हे मिश्रण पसरवून घ्यायचं आणि हवं त्या आकारामध्ये तुम्ही त्याचा शेप देऊन तसंसुद्धा तळू शकतात. लहान मुलांना असे वेगवेगळ्या आकारामध्ये जर हे असं टिक्के बनवून दिले किंवा कटलेट बनवून दिले तर त्यांना खूप आवडेल. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी 2 तुम्हाला बनवून दाखवलेत आणि माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे. तर तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल असं मी आवाज काढते, तरी पण समजून घ्या. आणि बाकीच्या मिश्रणाच्या सुद्धा अशाच टिक्की बनवून घेणार आहेत. तुम्ही लहान मुलांसाठी चीज बॉल बनवू शकतात यापासून. हे मिश्रणाची आपण टिक्की बनवली सेम याला वाटीसारखं गोल करून त्यामध्ये चीज टाकायचं आणि गोल हातावरती फिरवून घ्यायचं. मस्त या मिश्रणापासून चीज बॉल बनतात. आता राहिलेल्या मिश्रणापासून मी तसंच मुलांना चीज बॉल बनवून देणार आहेत. मुलं बाहेर गेलेत त्यामुळे मी हे फक्त टिक्की बनवून घेतली आणि गरमागरम नंतर चीज बॉल बनवून घेणार आहे. तर तेल गरम झालं की याच्यामध्ये आता मी 2 टिक्की सोडून घेतलेत. मिडियम गॅसवरती तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि या टिक्की मिडियम गॅसवरच तळून घ्यायच्या, म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जाणार आहेत, कच्च्या राहत नाही आणि खायलासुद्धा स्वादिष्ट लागतात. गॅस खूप कमी करायचा नाही किंवा खूप मोठाही ठेवायचा नाही. मिडियम गॅसवरच आपल्याला या टिक्की तळून घ्यायची. तेलामध्ये टिक्की टाकल्या टाकल्या लगेच टच करायचं नाही. थोड्या वेळ त्याला व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायचं आणि नंतरच टिक्की पलटी करून घ्यायची. एक टिक्की मी पलटी करून घेतली, दुसरी टिक्की थोड्या वेळाने आपण पलटी करून घेऊया. तर हे पहा, व्यवस्थित त्याला कोटिंग झालेले. आता अलटी-पलटी करून एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, खरपूस रंग येईपर्यंत याला तळून घेऊया. हवं तर तुम्ही सर्व टिक्की एकदम बनवून घेऊ शकतात आणि नंतर फ्राय करू शकतात. तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, जसं तुम्हाला आवडेल तसं तळू शकतात. आणि हिरव्या मटारपासून आपण अनेक वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात, स्टार्टर बनवू शकतो. याच्या अगोदर आपण हिरव्या मटारपासून बन डोसा बनवलेला आहे, पुऱ्या बनवलेल्या आहेत, आता कटलेट बनवलेत. याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत. तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहिलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. चीज बॉल बनवू शकतात. तर हे पहा, दोन्ही टिक्की आपण अलटी-पलटी करून छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले आणि रव्यामुळे याला खूप क्रिस्पीपणा येतो आणि मीडियम गॅसवरती तळल्यामुळे छान या क्रिस्पीसुद्धा होतात. तर इथे 2 आपण कटलेट तळून घेतलेत. बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की अशा तळून घेऊया आणि बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की मी तेलामध्ये टाकून घेतलेत. आता थोड्या वेळाने या टिक्कीसुद्धा पलटी करून घेऊया. तर टाकल्या टाकल्या लगेच याला पलटायचं नाही. थोडी कोटिंग झाली, सेट झाल्या की मग पलटी करून घ्यायच्या, म्हणजे ते व्यवस्थित पलटल्या जातात आणि तुटतही नाहीत.
तर यासुद्धा टिक्की छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेतले आहेत आणि पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि चांगल्या क्रिस्पीसुद्धा बनलेल्या आहेत. तर आता हे सर्व टिक्की प्लेटमध्ये काढून घेते. तर हे पहा, एवढे आपले इथे मटारपासून कटलेट बनून तयार आहेत. दिसतायत ना एकदम भारी आणि खूप क्रिस्पी होतात. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे. तर हवं त्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकतात. तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत हिरव्या मटारपासून कटलेट तयार झालेत. हे पहा, आहे की नाही एकदम भारी आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे. चला तर मग वाट कसली पाहताय तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. बाय बाय.